नमस्कार शेतकरी मित्रांनो. या अगोदर आपण ट्रॅक्टर, बिनव्याजी आणि ट्रॉली अनुदानित असा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांनी असा चांगला प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे बघितला आणि त्यांना आवडला. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अशा कमेंट केलेल्या आहेत की ट्रॉली घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, अर्जाचा व्हिडिओ बनवा, अर्जाचा व्हिडिओ बनवा. म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण ट्रॉलीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक थोडक्यात सांगतो की आपल्याला महाडीबीटीच्या माध्यमातून ट्रॉली घेता येते आणि बिनव्याजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी कर्ज मिळवता येतं आणि ते सुद्धा बिनव्याजी. आता ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि त्यांना ट्रॉली घ्यायची असेल आणि ज्यांना ट्रॉली आणि ट्रॅक्टर दोन्ही घ्यायचे असतील तर या अगोदर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकलेला आहे, त्यांनी तो सविस्तर बघून घ्यायचा. मात्र ट्रॉलीसाठी अर्ज कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे ट्रॅक्टर असणं अगोदर गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे ते यासाठी अर्ज करू शकतात. त्यांचं फार्मर डिजिटल आयडी काढलेला असणं गरजेचं आहे आणि महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करून अर्ज कसा करायचा हे अशा पद्धतीने बघून घ्या. बघा मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाडीबीटीच्या पोर्टलवर. आता इथं सगळ्याला माहिती आहे, शेतकरी आय डी म्हणजे आपला फार्मर डिजिटल आय डी टाकायचा आणि OTP घ्यायचा आणि OTP घेतल्याच्या नंतर आता पुढची प्रोसेस सांगतो, म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. आता तिथं आधार नंबर टाकून OTP पाठवावर क्लिक केलं, नंतर OTP आला, OTP टाकला, त्यानंतर आपली ही प्रोफाईल इथं ओपन होते. आता प्रोफाईल ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्याला अर्ज करायचा आहे ट्रॉलीसाठी, आता ते आपण सविस्तर बघणार आहोत. मग काय करायचं, आपण इथं घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला यायचं आहे कृषी यांत्रिकीकरण या मुद्द्यावर. आता इथं बाबी निवडा, याला क्लिक करायचं आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं मुख्य घटक, तर यामध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडायचं. त्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे हे निवडायचं आहे. आता हे निवडल्याच्या नंतर HP श्रेणी निवडायची, तर 20पेक्षा जास्त ते 35 BHP हे निवडायचं आणि त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे. आता याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं वेगवेगळे अवजारं दिसतात. तर यामध्ये आपल्याला वाहतूक साधने हे सगळ्यात शेवटी हे निवडायचं आहे आणि ते निवडल्याच्या नंतर मशीनचा प्रकार निवडा. तर यामध्ये निवड केल्याच्या नंतर इथं ट्रॅक्टरसाठी नॅरो ट्रेलर ट्रॉली क्षमता 3 टनपर्यंत, ट्रेलर ट्रॉली 5 टन क्षमतेपर्यंत. आता तुम्हाला जी निवडायची त्याप्रमाणे तुम्ही तुमची निवडा, पण मी एक प्रोसेस म्हणून दाखवतो. समजा आपण 5 टन क्षमतेची निवडली, त्यानंतर आपल्याला इथं मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे, याला हो करायचं. माझ्या कुटुंबातील सदस्याच्या माझ्या मालकीच्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर आहे यालासुद्धा क्लिक करायचं आणि जतन करा यावर क्लिक करायचं, म्हणजे तुमचा हा घटक यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला नो करायचे. त्यानंतर आपण आलो आता या पोर्टलवर. इथं आल्याच्यानंतर अर्ज सादर करा याला क्लिक करायचं आणि त्यानंतर पहा यावर क्लिक करायचं. इथं तुम्ही जे जे काही या अगोदर अर्ज केलेले असतील ते तुम्हाला इथं अर्ज दिसत असतात, पण आता इथं आपण जो सध्या केलेला आहे ट्रेलर ट्रॉली 5 टन क्षमतेपर्यंत हा दिसतोय. मग यानंतर इथं या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील होय म्हणायचं आणि अर्ज सादर करायचा आहे. आता अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्याला यासाठी पेमेंट करावं लागतं. आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करायचं आहे म्हणजे ज्यांनी अगोदर केलेलं असेल एखाद्या गोष्टीसाठी, तर त्यांना देय यशस्वी असं म्हणणार आहे आणि ज्यांना नवीन करायचं आहे तर त्यांना ते पेमेंटच्या
पेजवर नेणार आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे QR कोडनं, डेबिट कार्डनं, नेट बँकिंगनं तुम्हाला जसं करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही पेमेंट करायचं आहे. अशी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. असा अर्ज करायचा आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने सविस्तर अर्ज करायचा. अर्ज केल्याच्या नंतर महाडीबीटीच्या पोर्टलवर आता जो अगोदर अर्ज करील त्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ लवकर मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना लवकर करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आणि ट्रॉलीचा लाभ महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून मिळवायचा. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.